नमस्कार विद्यार्थी मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती 2024 साठी अतिशय महत्त्वाचे काही प्रश्न पाहणार आहोत। यामध्ये आपण अतिशय महत्त्वाचे करंट अफेअर्स तसेच अतिशय महत्त्वाचे जीकेचे क्वेश्चन समाविष्ट केले। ठीक आहे, पोलीस भरतीची जाहिरात कधीही पडू शकते, तुम्ही आपली तयारी चालू ठेवायची आहे, अभ्यास आणि ग्राउंडवर जोर द्यायचा आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करू। या ठिकाणी बघा, सर्व प्रश्न जे आपण घेतले ते अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत। प्रश्न पहिला आहे बघा, ब्रिक्स संघटनेचे सदस्य देश सध्या किती आहेत? पोलीस भरतीमध्ये बऱ्याच वेळेला ब्रिक्स संघटनेवर प्रश्न विचारण्यात आलेला आहे, तर त्या दृष्टीने आपण हा प्रश्न या ठिकाणी कव्हर करून घेत आहोत। तर बघा, ब्रिक्स संघटनेमध्ये सध्या देश किती आहेत सदस्य? तर बघा, पर्याय क्रमांक ए 10 देश सदस्य आहेत ब्रिक्स संघटनेचे। ठीक आहे, कोणते 10 देश आहेत? तर बघा, ब्राझील, बी म्हणजे ब्राझील, या ठिकाणी नावात 5 देश, ब्रिक्स संघटनेच्या नावामध्ये तुम्हाला 5 देश मिळून जातील। बी म्हणजे ब्राझील, आर म्हणजे रशिया, आय म्हणजे इंडिया, सी म्हणजे चीन आणि एस म्हणजे साऊथ आफ्रिका। हे 5 झाले। नवीन 5 कोणते समाविष्ट झालेत बघा, इजिप्त, इथिओपिया, इराण, सौदी अरेबिया आणि UAE। ठीक आहे, हे 5 देश नवीन समाविष्ट झालेले आहेत। तर मित्रांनो, विचारलं जाऊ शकते कोणत्या देशाने समाविष्ट होण्यास नकार दिला? तर अर्जेंटिना हा देश आहे, या देशाने ब्रिक्स संघटनेत समाविष्ट होण्यास नकार दिलेला आहे। ठीक आहे, टोटल 6 देशांना निमंत्रण देण्यात आलेलं होतं, त्यापैकी 5 समाविष्ट झालेले आहेत। तर मित्रांनो, विचारलं जाऊ शकते ब्रिक्सची 15वी परिषद कोणत्या देशामध्ये पार पडली? तर बघा, ब्रिक्सची जी काय 15वी परिषद आहे ती साऊथ आफ्रिका किंवा दक्षिण आफ्रिका या देशामध्ये पार पडलेली आहे। अध्यक्ष कोण होते? सायरिल रामाफोसा, हे साऊथ आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष आहे। ठीक आहे, हे या परिषदेचे अध्यक्ष होते। मित्रांनो, 2024ला जी काही परिषद होणार आहे ती रशिया या देशामध्ये होणार आहे, 16वी असणार आहे ती। हिचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे असतील। ठीक आहे, 15व्या परिषदेमध्येच सायरिल रामाफोसा यांनी या 6 देशांना ब्रिक्समध्ये समाविष्ट होण्याचे निमंत्रण दिले होते किंवा विनंती केली होती। त्यापैकी 5 देश समाविष्ट झाले आणि अर्जेंटिनाने नकार दिलेला आहे। आपले मूळ उत्तर आहे, ब्रिक्समध्ये सध्या सदस्य आहेत 10 देश। ठीक आहे, ब्रिक्सचे मुख्यालय चीनमधील शांघाई या ठिकाणी आहे। स्थापना कधी झाली कृपया कमेंट करून सांगा, जेणेकरून तुम्हाला थोडाफार होमवर्क मिळून जाईल। ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, भ्रष्टाचार धारणा निर्देशांक 2023 मध्ये भारताचा कितवा क्रमांक लागतो? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे। तर मित्रांनो, या धारणा निर्देशांकामध्ये बघा, भारताचा आपल्या 93वा क्रमांक लागतो, 93वा। ठीक आहे, तर मित्रांनो, हा जो निर्देशांक आहे तो बघा, ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल या कंपनीद्वारे प्रसारित करण्यात आलेला आहे, ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल। ठीक आहे, 93वा आपला क्रमांक आहे। पहिला, दुसरा आणि तिसरा देश कमेंट करून सांगा। त्यानंतर प्रश्न आहे बघा, महाराष्ट्राची सीमा किती राज्यांना भिडलेली आहे? मोस्ट रिपीटेड प्रश्न आहे हा। या ठिकाणी महाराष्ट्र किंवा भारत हे नाव बदलून येईल। तर बघा, भारताची पण विचारले बरेच वेळेला आणि महाराष्ट्राची पण विचारलेलं आहे। तर बघा, या ठिकाणी महाराष्ट्राची सीमा किती राज्यांना भिडलेली आहे? तर 6 राज्य आहेत, 6 राज्यांना भिडलेले आहे। कोणकोणते राज्य आहेत बघा, गुजरात, MP म्हणजेच मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, गोवा आणि कर्नाटक। तर मित्रांनो बघा, या ठिकाणी पर्टिक्युलर देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो। तर बघा, महाराष्ट्राच्या वायव्येला कोणते राज्य आहे? तर बघा, गुजरात, या ठिकाणी गुजरात आहे वायव्येला। उत्तरेला कोणते राज्य आहे? तर बघा, मध्य प्रदेश हे उत्तरेला असणारे राज्य आहे। त्यानंतर बघा, ईशान्येला छत्तीसगड हे राज्य आहे, ईशान्येला। ठीक आहे, त्यानंतर आग्नेयेला बघा, तेलंगणा हे राज्य आहे। ठीक आहे, त्यानंतर बघा, दक्षिणेला बघा, कर्नाटक आणि गोवा आहे आणि पश्चिमेला अरबी समुद्र आहे। ठीक आहे, लक्षात आलेलं आहे मित्रांनो, हे सर्व आपण लक्षात ठेवायचं आहे। टोटल राज्य किती आहेत? 6। ओके, त्यानंतर प्रश्न आहे बघा, महाराष्ट्रातील सर्वात कमी लांबीची नदी खालीलपैकी कोणती? तर मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वात कमी लांबीची नदी आहे ती बघा, नर्मदा ही नदी आहे, नर्मदा नदी आहे। ठीक आहे, लांबी किती आहे कमेंट करून सांगा मला, लांबी किती आहे महाराष्ट्रात नर्मदा नदीची कमेंट करून सांगा। तर मित्रांनो, ही झाली सर्वात कमी लांब। सर्वात जास्त लांब कोणती आहे? गोदावरी नदी आहे, सर्वात लांब गोदावरी, सर्वात कमी लांब नर्मदा। गोदावरी नदीची लांबी देखील मला कमेंट करून सांगा। ठीक आहे, त्यानंतर प्रश्न आहे बघा, प्रजासत्ताक दिन 2024च्या परेडमध्ये सर्वोत्तम झांकीचा पुरस्कार कोणत्या राज्याने जिंकला? तर मित्रांनो,
हा जो पुरस्कार आहे तो ओडिसा राज्याने जिंकला आहे किंवा प्रथम क्रमांक ओडिसा या राज्याचा आलेला आहे, द्वितीय क्रमांक गुजरात या राज्याचा आलेला आहे आणि तृतीय क्रमांक तामिळनाडू या राज्याचा आलेला आहे. ठीक आहे, तिन्ही नावे आपण लक्षात ठेवायची आहेत. त्यानंतर प्रश्न बघा, खालीलपैकी कोणास 2024चा भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे? तर मित्रांनो, आतापर्यंत बघा 2024चा जो काही भारतरत्न पुरस्कार आहे तो दोघांना जाहीर झालेला आहे, कर्पूरी ठाकूर आणि लालकृष्ण अडवाणी. ही दोन्ही उत्तरं बरोबर आहेत, त्यामुळे पर्याय क्रमांक डी, अ व ब दोन्ही बरोबर हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. लक्षात ठेवा, 2024चा भारतरत्न कर्पूरी ठाकूर आणि लालकृष्ण अडवाणी या दोघांना जाहीर झालेला आहे. त्यानंतर प्रश्न आहे बघा, पहिला शिवसन्मान पुरस्कार खालीलपैकी कोणास जाहीर झाला आहे? तर पहिला शिवसन्मान पुरस्कार हा आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर झालेला आहे. नरेंद्र मोदी, ठीक आहे, नाव लक्षात ठेवा. यांनाच 2023चा लोकमान्य टिळक पुरस्कार देखील मिळालेला आहे. ठीक आहे मित्रांनो, आणखी एक सन्मान पहिला आहे बघा. या पहिल्या सन्मानावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर बघा, डॉक्टर पंजाबराव देशमुख हा जो सन्मान पहिला यावर्षी देण्यात येणार आहे तो शरद पवार यांना देण्यात येणार आहे. नाव लक्षात ठेवा, डॉक्टर पंजाबराव देशमुख पुरस्कार शरद पवार यांना देण्यात येणार आहे. मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन टाईप झालेले नाहीत, तर त्यासाठी क्षमा असावी. तर आपलं मूळ उत्तर आपण लक्षात ठेवायचं, नरेंद्र मोदी. ओके. त्यानंतर प्रश्न आहे बघा, सर्वाधिक काळ पंतप्रधान असणाऱ्या जगातील पहिल्या महिला पंतप्रधान कोण? मित्रांनो बघा, सर्वाधिक काळ पंतप्रधान असणाऱ्या जगातील पहिल्या महिला पंतप्रधान या ठिकाणी आपल्याला सांगायचे आहेत. तर बघा, या ठिकाणी शेख हसीना हे उत्तर असणार आहे. शेख हसीना या बांगलादेशच्या पंतप्रधान आहेत. त्या सलग 5व्यांदा या ठिकाणी बांगलादेशच्या प्राईम मिनिस्टर झालेल्या आहेत. महिला, लक्षात आलं, सलग 5व्यांदा महिला पंतप्रधान झालेल्या आहेत, म्हणून त्या जगातील सर्वाधिक काळ पंतप्रधान पदावर असणाऱ्या महिला बनलेल्या आहेत. ठीक आहे. सिरिमाओ भंडारनाईक या कोण आहेत? तर बघा, या जगातील पहिल्या महिला पंतप्रधान आहेत. काय, जगातील पहिल्या महिला पंतप्रधान जर विचारलं तर सिरिमाओ भंडारनाईक हे ज्या श्रीलंकेच्या पंतप्रधान होत्या. ठीक आहे. इंदिरा गांधी या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या. ठीक आहे. आपलं मूळ उत्तर आहे शेख हसीना या जगातील सर्वात जास्त काळ असणाऱ्या पहिल्या महिला पंतप्रधान बनलेल्या आहेत. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे बघा, भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यातून कर्कवृत्त जात नाही? मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आहे. तर मित्रांनो, भारतातील बघा, तेलंगणा या राज्यामधून कर्कवृत्त जात नाही. या ठिकाणी कोणते राज्य विचारले जाऊ शकते, म्हणून तुम्ही 8चे 8 राज्य पाठ ठेवायचे. टोटल 8 राज्यामधून कर्कवृत्त जाते भारताच्या. याच्यावर देखील बऱ्याच वेळेला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. ही 8 राज्य तुम्हाला पाठ असणं अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून तुम्हाला अशा प्रकारचा प्रश्न आला तर चुकणार नाही. ठीक आहे. तर मित्रांनो, आता बघा, ते 8 राज्य कोणते आहेत? तर बघा, त्यामध्ये आहे बघा, राजस्थान 1, मध्य प्रदेश 2, छत्तीसगड 3, गुजरात 4, झारखंड 5, पश्चिम बंगाल 6, त्रिपुरा 7 आणि मिझोरम 8. ठीक आहे. अशी ही 8 राज्य आहेत, लक्षात ठेवा. त्यानंतर प्रश्न आहे बघा, ययाती या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर मित्रांनो, वि स खांडेकर हे ययाती या कादंबरीचे लेखक आहेत. ठीक आहे. वि स खांडेकर किंवा विष्णू सखाराम खांडेकर. त्यानंतर प्रश्न आहे बघा, नागेश ट्रॉफी 2023-24चा विजेता संघ कोणता? तर मित्रांनो, नागेश ट्रॉफी 2023-24चा विजेता संघ आहे कर्नाटक. पर्याय क्रमांक ए, कर्नाटक. मित्रांनो, कर्नाटकने कोणाला हरवलं? आंध्र प्रदेश या राज्याला हरवलेलं आहे, त्यामुळे उपविजेता झाला आंध्र प्रदेश, विजेता झाला कर्नाटक. ठीक आहे. आता नागेश ट्रॉफी ही कशाशी संबंधित आहे असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर ही जी ट्रॉफी आहे ती क्रिकेट या खेळाशी संबंधित आहे. मित्रांनो, यामध्ये ही जी ट्रॉफी आहे ती अंधांची पुरुष राष्ट्रीय T20 म्हणजे 20 ओव्हरची जी काही क्रिकेट स्पर्धा असते ती अंधांसाठीच्या पुरुषांसाठी आहे. ठीक आहे. अंध जे काही पुरुष आहेत त्यांची राष्ट्रीय T20 क्रिकेट स्पर्धा म्हणजेच नागेश ट्रॉफी, एवढं लक्षात ठेवा. आणि ही 2023-24साठी जिंकलेली आहे कर्नाटकने. ठीक आहे.
त्यानंतर प्रश्न आहे बघा, जगातील सर्वात मोठे फूल खालीलपैकी कोणते आहे? मोस्ट रिपीटेड प्रश्न आहे. पोलीस भरतीमध्ये राफलेशिया या ठिकाणी योग्य उत्तर आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, मोठा बोंडार आहे आपले महाराष्ट्राचे राज्य फूल आहे. ठीक आहे. यालाच तामन असे देखील म्हटले जाते. त्यानंतर प्रश्न बघा, स्वातंत्र्यानंतर समान नागरी कायदा यालाच युनिफॉर्म सिव्हिल कोड असं म्हटलं जातं. लागू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते बनलेले आहे? मित्रांनो, स्वातंत्र्यानंतर विचारलेलं आहे. तर बघा, या ठिकाणी उत्तराखंड हे जे राज्य आहे ते स्वातंत्र्यानंतर UCC किंवा समान नागरी कायदा लागू करणारे देशातील पहिले राज्य बनलेले आहे. तर मित्रांनो, गोवा हे जे राज्य आहे ते या राज्यामध्ये भारतामध्ये स्वातंत्र्य आधीपासूनच समान नागरी कायदा लागू झालेला आहे. ठीक आहे. आता जे राज्य बनलेलं आहे ते उत्तराखंड राज्य आहे. स्वातंत्र्यानंतर किंवा स्वातंत्र्याआधी प्रश्नामध्ये विचारलं तर स्वातंत्र्याआधी गोवा, स्वातंत्र्यानंतर उत्तराखंड हे लक्षात ठेवायचे तुम्हाला. उत्तराखंड बाबतीत बघा, थोडी माहिती घ्या. उत्तराखंडची राजधानी कोणती आहे? तर बघा, डेहराडून ही उत्तराखंडची राजधानी आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री कोण आहेत? पुष्कर सिंग धामी. ठीक आहे. आणि उत्तराखंडचे राज्यपाल कोण आहेत? तर बघा, गुरमीत सिंग. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न बघा, छत्रपती संभाजी महाराजांचा महाराष्ट्रातील सर्वात उंच पुतळा कोणत्या ठिकाणी उभारण्यात आला आहे? महत्त्वाची घडामोड आहे या ठिकाणी बघा. तर मित्रांनो, हा जो पुतळा आहे तो रत्नागिरी या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे. रत्नागिरी. ठीक आहे. मित्रांनो, याचं अनावरण कोणाच्या हस्ते करण्यात आलं? तर रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत. पर्टिक्युलर प्रश्न विचारला जाऊ शकतो. रत्नागिरीचे पालकमंत्री कोण आहेत? उदय सामंत यांच्या हस्ते या ठिकाणी रत्नागिरी या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांच्या महाराष्ट्रातील सर्वात उंच पुतळ्याचे अनावरण झाले. ठीक आहे. या पुतळ्याला नाव काय देण्यात आलेले आहे? स्टॅच्यू ऑफ सिटी. ठीक आहे. किंवा स्टॅच्यू ऑफ रत्नागिरी सिटी असं जरी ऑप्शन आला तर ते तुम्ही योग्य उत्तर म्हणून निवडायचं आहे, स्टॅच्यू ऑफ सिटी. आता मित्रांनो, या पुतळ्याची उंची किती आहे? कमेंट करून सांगा. त्यानंतर प्रश्न आहे बघा, कृष्णा नदी खालीलपैकी कोठे उगम पावते? नद्यांच्या उगमावर देखील बऱ्याच वेळेला प्रश्न विचारण्यात येतात. तर बघा, कृष्णा नदी ही जी आहे ती बघा साताऱ्यामधील महाबळेश्वर या ठिकाणी उगम पावते. महाबळेश्वर. ठीक आहे. महाबळेश्वरला मित्रांनो एकूण 5 नद्या उगम पावतात. लक्षात ठेवा, 5 नद्या उगम पावतात. त्यामध्ये बघा, कृष्णा, कोयना, वेण्णा, सावित्री आणि गायत्री. ठीक आहे. कृष्णा, कोयना, वेण्णा, सावित्री, गायत्री या 5 नद्या ज्या महाबळेश्वरला उगम पावतात. भीमाशंकरला कोणती नदी उगम पावते? तर भीमाशंकर नावातच त्या नदीचं नाव आहे भीमा. ठीक आहे. भीमा नदी भीमाशंकरला उगम पावते. त्र्यंबकेश्वरला गोदावरी नदी उगम पावते. ठीक आहे. आपलं मूळ उत्तर आहे कृष्णा नदी उगम महाबळेश्वर. त्यानंतर प्रश्न आहे, मानवाच्या एका हाताच्या बोटांमध्ये एकूण किती हाडे असतात? तर मित्रांनो, मानवाच्या एका हाताच्या बोटांमध्ये बघा एकूण 14 हाडं असतात. ठीक आहे. 14 हाडं असतात. हे योग्य उत्तर आहे. तर मित्रांनो, मानवाच्या पाठीच्या कण्यामध्ये किती हाडे असतात ते मला कमेंट करून सांगायचं आहे. बघा, मानवी पाठीच्या कण्यामध्ये एकूण किती हाडे असतात कमेंट करून सांगा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आपण दररोज पोलीस भरतीचे व्हिडिओ या ठिकाणी अपलोड करणार आहोत. ठीक आहे. याचा PDF हवा असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. चांगला प्रतिसाद मिळाला तर आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये देऊ व तेथे या व्हिडिओचा PDF तुम्हाला मिळून जाईल. ठीक आहे. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास आणि ग्राउंड चालू राहू द्या. धन्यवाद.